नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीने आणि रुचकर अशी हिरवी मिरची घालून शिपल्यांचं सुक्कं. तर कढईत तेल घालते. तेल बरं गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं मीठ घालते. मीठ घातल्याने कांदा लवकर भाजतो. कांदा चांगला भाजल्यावर त्यात शिंपले घालून घेते. शिंपले आपले खारट असतात म्हणून जास्त मिठाचा वापर नाही करायचा. शिंपले शिजेपर्यंत आपण वाटण करून घेऊया. 1 वाटी खोबरं, अर्धा कांदा, 6 हिरव्या मिरच्या आणि पाणी आणि लसूण घालून सगळं वाटून घेते. जरा जाडसरट वाटायचे आपल्याला. शिंपले आपले 5 मिनिटात शिजत ठेवायचे. आता त्यात 1 चमचा हळद घालून घेते आणि आता आपण वाटलेलं खोबरं आहे ना ते घालून घेऊया. आता त्यात थोडंसं पाणी घालून चवीनुसार मीठ आणि कोकम घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनिटं आपण परत ते शिजवत ठेवायचं आहे. आपले शिंपले चांगले शिजलेले आहे. आमची सोपी आणि रुचकर अशी शिंपल्याचे सुक्कं तयार आहे. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.